नमस्कार, आप देख रहे हैं भारत न्यूज 24 और मैं हूं आपके साथ वैशाली वर्मा। आइए नजर डालते हैं आज की बड़ी खबर पर। देश भर में चर्चा का विषय बने नीट 2026 पेपर लीक प्रकरण के विरोध में अम्बेडकरवादी युवक सिडको हडको नवीन नादेड़ की ओर से शनिवार 16 मई 2026 सुबह 10 बजे छत्रपति शिवाजी महाराज स्मारक सिडको नवीन नादेड़ में सार्वजनिक निषेध आंदोलन किया और इस आंदोलन के माध्यम से नीट परीक्षा में हुए कथित गैर व्यवहार की गहन जांच कर दोषियों पर सख्त कार्रवाई की मांग उठाई। आंदोलनकारियों ने कहा है कि विद्यार्थियों के भविष्य के साथ खिलवाड़ करने वाली इस घटना से देशभर के साथ खिलवाड़ करने वाली घटना से देशभर के छात्रों में आक्रोश पैदा है। नीट 2026 पेपर लीक प्रकरण के कारण लाखों विद्यार्थियों की मेहनतों पर पानी फिरा है। इस अवसर पर आर प्रसजित बागमरे और सम्राट आड़ा व 12 बागमरे आकाश चौहान सहित विभिन्न सामाजिक कार्यकर्ता युवक विद्यार्थी बड़ी संख्या में फार मोठी वैद्यकीय परीक्षा आहे आणि या परीक्षेचा जो काही पेपर आहे तो पेपर भारतातली फार मोठी वैद्यकीय परीक्षा आहे आणि या परीक्षेचा जो काही पेपर आहे तो पेपर शिक्षण मंत्री होश में आओ छत्रपति शिवाजी महाराज की बाबा साहेबांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानणाऱ्या सर्व युवकांच्या वतीनं या भ्रष्टाचार केंद्र सरकार यांच्या निषेधार्थ या ठिकाणी धरणे आंदोलन आहे। आपल्या सर्वांना विनंती आहे की आंदोलनात आपण सहभागी व्हावं, कारण आज 22 लाख विद्यार्थ्यांचं भविष्य अंधारात आलेलं आहे। जवळपास 22 लाख कुटुंब आज उघड्यावर आलेले आहेत। 2-2 वर्ष आहे रात्र अभ्यास करून परीक्षा द्यायची आणि परीक्षेच्या 1-2 दिवस आधी अरे स्टूडेंट के सम्मान में जय 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 भीम, जय शिवाजी जय भीम, जय शिवाजी जय भीम। आपल्याला केंद्र सरकारच्या या बघू शकतो सिडकोमध्ये अशोकराव चव्हाण इंदिरा गांधी कॉलेज आहे। इंदिरा गांधी कॉलेज मध्ये एक विद्यार्थी बसवला नाही। कुशलताई कॉलेज आहे तिथे एक विद्यार्थी बसवले, कारण हे सर्व विद्यार्थी नागोनागाव ट्युशन करायला लागले। माझी पालकांना सुद्धा विनंती आहे, आपल्या विद्यार्थ्यांना लेकरांना आता बेसिक स्ट्रक्चर फुले शाहू आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज शिकवा, त्यांची बुद्धी जागृत करा, मेंदू त्यांचा जागृत करा। कारण नुसतं ट्युशन हे ते करून विद्यार्थी आज शेंड व्हायलेत। आज इथे बघा, आम्ही नीटचे विद्यार्थ्यांचं प्रमाण कमी आहे, पण बाबासाहेबांना मानणारे, फुले शाहू आणि संविधानाला मानणारे विद्यार्थी रस्त्यावर आहेत आणि असेच देशाचे युवक पुढे घडू शकतात। आणि मी या ठिकाणी पालकांना आवाहन करतो, या सरकारच्या विरोधात तुम्ही उठा, आवाज तयार करा, कारण पालक आज सगळ्यात मोठा बळी ठरलेला आहे। 22 लाख पालक आज चिंतेत आहेत की माझ्या मुलाचं काय, कारण मुलावर आत्महत्या करण्याचं प्रमाण वाढलेलं आहे। उद्या आत्महत्याचं प्रमाण जर एकदा लाट सुरू झाली तर थांबायची नाही। त्यामुळे सरकारला विनंती आहे, लवकरात लवकर या निर्णयाचा झाला पाहिजे आणि जर निर्णय सरकार घेत नसेल तर आमची नीती या पुढची आम्ही हिंसात्मक भूमिका घेतल्याशिवाय राहणार नाही। शिक्षक म्हणून बाजार उठत आहे, समाजात घडण होत आहे, दुसरीकडे विद्यार्थ्यांचे पेपर फुटत आहे, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे आणि इथले कोणतेही मंत्री म्हणा, शासनातले जिम्मेदार अधिकारी वर्ग म्हणा जबाबदारी घेत नाही। काय अगदी बरोबर बोललात आपण। प्रशासनातला जो काही माणूस आहे त्याला त्याचा पप्पा सांगेल तेवढंच तो करत असतो। पप्पानं शांत बस म्हणलं की लेकरू शांत बसणार। हे सगळे जे आमदार खासदार आहेत त्याचा पप्पा नरेंद्र मोदी आहे, त्याच्या पप्पानं सांगितलं बोलल्या की फोडतो तुम्हाला, म्हणलं की सगळेजण शांत बसतात। पण आंबेडकरवादी युवकांमध्ये एवढी ताकद आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदी असेल किंवा राष्ट्रपती असेल, आम्ही संविधानाच्या विरोधात जाणार, प्रत्येक घटनेचा जाहीर निषेध करणार म्हणजे करणार। शिक्षण महत्वाचं नसून धर्म महत्वाचा आहे, हिंदू धर्म महत्वाचा आहे। हिंदू धर्मासाठी तुम्ही सर्व त्याग करा, शिक्षण आम्हाला मान्य नाही, या धोरणीकडे काय आहे? आता तुम्ही जसं की बोललात की शिक्षणापेक्षा धर्माला महत्त्व द्या,
असं जरी हिंदू धर्मातले किंवा भाजपचे लोक जरी सांगत असले तरी आम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितले की शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे. जो कोणी प्राशन करेल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे आम्हाला कोणत्या धर्माची गरज नाही, आम्हाला शिक्षणाची गरज आहे आणि ती आम्ही मिळवणारच. एसटी एनटी ओबीसी सोडलं तर बौद्ध बांधव रस्त्यावर आहे, आंबेडकरवादी युवक रस्त्यावर आहे. शिक्षणाचं महत्व फक्त बौद्धालाच कळलं का, इतर जाती का सोडली? आपण अगदी बरोबर बोललात की यापूर्वीपासून सुद्धा संविधानाच्या विरोधात, देशाच्या घटनेच्या विरोधात कोणतंही कृत्य जर घडलं तर सर्वप्रथम आंबेडकरवादी समाज उतरतो आणि या घटनेचा ओबीसी असेल, एसटी असेल, मायनॉरिटी असेल, एनटी समाज असेल, यांनी नक्कीच आदर्श आंबेडकरवाद्यांचा घ्यावा आणि आमच्या सोबत येऊन, आमच्या पुढाकारात येऊन लढ्याला बळ द्यावं असं या ठिकाणी मी आवाहन करतो. कारण हा लढा फक्त एका जाती धर्मासाठी नाही तर आपल्या 22 लाख विद्यार्थ्यांसाठी आहे, येणाऱ्या भविष्यातल्या विद्यार्थ्यांसाठी आहे. कारण मी सुद्धा सीईटी नीट देऊन आलेला विद्यार्थी आहे. मला माहित आहे काय कष्ट लागतात, काय मेहनत लागते. त्यामुळे सर्व समाजातल्या पुढाऱ्यांनी एकत्र येऊन हा लढा लढला पाहिजे असं मला वाटते. आंबेडकरवादी संघटनेच्या वतीने शिक्षण मंत्र्यांना काय आवाहन करणार? केंद्रीय शिक्षण मंत्र्यांना मी तर आताच आवाहन केले की त्यांनी तोंडाला स्वतःच काळं फासून आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला पाहिजे. आणि जर तुमच्या ते होत नसेल तर तुम्ही नांदेडमध्ये या, तुम्हाला आंबेडकरवादी युवक दाखवून देऊ. तुम्ही विचार करा सर आपण शुक्रवार किंवा आंबेडकर देशामध्ये केंद्र सरकार, राज्य सरकार विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेण्यात जे काही अपयशी होत आहे, जसं की नीटची परीक्षा आतापर्यंत 2017, 21, 24 आणि 26 ला घोटाळा होऊन सुद्धा हे सरकार त्यावर कोणतीच ऍक्शन घेत नाही आणि त्या आरोपींना मोकाट सोडवले. या सरकारला जागेवर आणण्यासाठी, या सरकारला त्याची जागा दाखवण्यासाठी आणि इथल्या सर्व जाती धर्माच्या युवकांच्या, विद्यार्थ्यांच्या हितासाठी आज आम्ही रस्त्यावर उतरलो. कारण विद्यार्थी हा अभ्यास करत असताना कोणत्या संकटाला पुरवत असतो आम्हाला माहित आहे. कारण विद्यार्थी दशेतून आम्ही गेलेलो आहोत. आमचा बाप कोणता आमदार, खासदार, मंत्री नव्हता. आम्ही सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थी, तर आम्हाला विद्यार्थ्यांची अडचण माहित आहे की त्या कुटुंबाच्या सर्व गोष्टीला बाजूला सारून विद्यार्थ्याला शिक्षण शिकावं लागते आणि शिक्षण शिकून कुठेतरी परिवाराचं आपल्या नाव करण्यासाठी, देशाचं नाव करण्यासाठी आणि आपल्या देशामध्ये या व्यवस्थेला कुठेतरी म्हणजे पुढे जाण्यासाठी आज युवक झटत आहे. पण त्या युवकाचा पेपर फोडून या देशातील मनोवादी सरकार, जातीयवादी सरकार विद्यार्थ्याला रोखण्याचं षडयंत्र या परीक्षेच्या माध्यमातून करत आहे. आज आपण बघत आहोत बहुजन समाजातील युवक आज मोठ्या मोठ्या पदव्या, मोठ्या मोठ्या डिग्र्या घेऊन आज चांगल्या पदावर जात आहेत. हे त्याला ठेचत नाही. कारण त्याला माहित आहे आता हे सगळेजण अभ्यासाला पुढे गेलेत, अभ्यास करून पुढे चाललेत, तर यांना कुठेतरी रोखलं पाहिजे. मग मधल्यामधून घ्या पेपर देऊन त्याला मोठे मोठे मार्क पाहिजे. आम्ही विचार केलेला की या 4-5 क्लासेसच्या, मोठे गावकर असतील, भारगाव असेल, कोणाळे असेल, याच्याच क्लासचे विद्यार्थ्याला कसं काय मार्क पडाले. कुठेतरी पाणी हे मोडू लागलं आणि ते कळालं आहे की हे यांचे पेपर पहिल्यापासूनच त्याला भेटायलेत आणि त्यानुसारच हे परीक्षा व्हायल्यात आणि त्याच्यामुळे त्यांचे विद्यार्थी आज मोठे मोठे. कारण आम्ही बघायले की सर्वसामान्य कुटुंबातला युवक कुठेतरी म्हणजे मागे राहिलाय आणि मोठ्या मोठ्या उद्योगपतीचे पुढे चाललेत. त्याच्यामुळे हे यंत्रणा भ्रष्टाचार यंत्रणा आहे. या यंत्रणेला कुठेतरी पायाखाली दाबलं पाहिजे. म्हणून आज आंबेडकरवादी युवक सर्वच, आज आमचा सन्मान असेल, आज सर्व जाती धर्माचे, आज मातंग समाजातील, बौद्ध समाजातील, ओबीसी समाजातील, एसटी समाजातील सर्व युवक आज रस्त्यावर आले आहेत. बाबासाहेबांना मानणारा, छत्रपती शिवाजी महाराजांना मानणारा, शाहू महाराजांच्या शिक्षण नीतीला मानणारा प्रत्येक विद्यार्थी आज रस्त्यावर आहे आणि रस्त्यावर राहून आम्ही आमची लढाई लढू. आम्हाला बाबासाहेबांना सांगितलेलं आहे की गुलाम बनून राहण्यापेक्षा तुम्ही तुमची विचारसरणी बाळगा आणि त्या विचारसरणीवर चलून या देशाच्या सत्ताधाऱ्यांना त्यांची जागा दाखवण्याचं काम करा. आणि हीच आज आम्ही भूमिका घेऊन आज रस्त्यावर उठेल. ऊन वाढत असेल, वारा वादळ सगळं येईल. कारण आम्ही बाबासाहेबांचे वंशज आहोत. आम्हाला या गोष्टीचा विचार नाही. समाजाच्या हितासाठी आम्ही आमचं काम करण्यासाठी सदैव तयार राहून सरकारचा या ठिकाणी मी जाहीर निषेध करतो आणि सरकारला आवाहन करतो या परीक्षेच्या संदर्भात लवकरात लवकर निर्णय झाला पाहिजे. आणि काही वारं देशभर पसरणार आहे आणि याचा निषेध मोठ्या प्रमाणात चालू होणार आहे. त्यामुळे या ठिकाणी मी सरकारचा जाहीर निषेध करतो. देवेंद्र फडणवीस असेल, या ठिकाणचा शिक्षण मंत्री असेल, नरेंद्र मोदी असेल, याला आवाहन करतो की लवकरात लवकर या भूमिकेवर त्यांनी उतरलं पाहिजे की विद्यार्थ्यांचा आताच मला 300 कोटी रुपयाचं देशाचं नुकसान झालं. त्या नुकसानीचं कुठेतरी या ठिकाणी
भरपाई झाली पाहिजे आणि बाबा वाघमारे साहेबांनी म्हणल्यासारखं प्रत्येक विद्यार्थ्याला 10 लाख रुपये मिळाले पाहिजे. कुंभमेळ्याला तुम्ही अडीच हजार करोड 25 हजार करोड रुपये द्यायला आणि विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला रुपये नाही, याचा सरकारचा मी जाहीर निषेध करतो. विद्यार्थी म्हणून मी सरकारचा या ठिकाणी निषेध करतो. थांबतो. धन्यवाद. शासनाकडे आपल्या पुढील मागण्या काय? शिक्षण यानंतर आमची मुख्य मागणी आहे, प्रायव्हेट क्लास बंद करा. 11वी 12वीच्या कॉलेजवर प्रशासक नेमा, कारण संस्थेवर प्रशासक नेमल्याशिवाय कॉलेज व्यवस्थित होणार नाहीत. कॉलेज व्यवस्थित झाल्याशिवाय इथले विद्यार्थी सुधारणार नाहीत. या प्रायव्हेट क्लासेसवर बंदी आली पाहिजे. आज प्रायव्हेट क्लासेसचे मोठे मोठे दुकानं नांदेड शहरात झालेत, त्या सर्वांना कुठेतरी लगाम लागली पाहिजे. विद्यार्थ्यांच्या हितासाठी जे काम करणार त्यांच्या आम्ही संरक्षण आहोत, पण विद्यार्थ्यांच्या पालकांची फसवणूक करणाऱ्या प्रत्येक क्लासेसच्या विरोधात जे विद्यार्थ्यांच्या हितासाठी आहेत त्यांच्यासाठी आम्ही आहोत, पण जे विद्यार्थ्यांच्या विरोधात आहेत, विद्यार्थ्यांची बेमुसाठी आहेत, त्यांच्या खंबीरपणे विरोध आम्ही उभा टाकण्याची भूमिका आज घेतली आहे आणि आमची भूमिका सदैव राहणार आहे. यानंतर सुद्धा या भांडवलशाही या ट्युशनच्या समर्थक सरकारचा आम्ही या ठिकाणी जाहीर निषेध करतो. पेपर फुटते नांदेड कनेक्शन हे दाखवत आहे, त्याबद्दल काय सांगा? 100% याचं कनेक्शन महाराष्ट्रात लातूर जिल्ह्यापासून नांदेड पासून म्हणजे नांदेडच्या मोठ्या मोठ्या राजकीय व्यक्तींचा सुद्धा याच्यात हात असण्याची शक्यता आहे. कारण ते राजकीय व्यक्तीला इलेक्शनच्या काळात पैसे देतात, मग पैसे देतात तर त्याला सांभाळा तर राजकीय व्यक्तींची गरज आहे. त्यामुळे राजकीय व्यक्ती कुठेतरी या ट्युशनवाल्या पाठीशी घालत असं आमचं ठाम मत आहे. मोठे मोठे ट्युशनवाले आज परेशान आहेत, पण यांची ही पोलखोल आम्ही केल्याशिवाय राहणार नाही. या ट्युशनवाल्याला त्यांची जागा दाखवून आणि त्यांच्यावर एफआयआर नाही झाला तर आम्ही मुंबई दिल्लीपर्यंत जाऊन या व्यवस्थेला या अन्याय अत्याचाराच्या विरोधात लढा आमचा चालूच राहील. सरकारला मी आवाहन करतो, लवकरात लवकर जेवढ्या मोठ्या प्रमाणात यंत्रणा लावून हे तपासणी करावी आणि इथल्या बहुजनवादी विद्यार्थ्यांना त्यांचे हक्क मिळवून देण्यासाठी सरकारने प्रयत्न करावं. हिंदू खतऱ्याने नाही तर इथला सगळा देश खतऱ्याने गेलेला आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदीला थोडी बी लाभ असेल तर आज 22 लाख लोक विद्यार्थी हे हिंदू आहेत, सर्व जाती धर्माचे आहेत. हिंदू आज खरा खतरेने आहे. इतकी दिवस तुम्ही नाराज सरकार आणल्या, पण हिंदू खतरेने आल्यावर जर तुम्ही घरात बसत असेल तर अशा पाळपुट्या सरकारचा मी या ठिकाणी निषेध करतो आणि या सरकारला सांगतो, बाबासाहेबांची शिक्षण नीती आजमावा, या देशाचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. बाबासाहेबांचे शैक्षणिक विचार अंमलात आणा, या देशाचा विकास झाल्याशिवाय राहणार नाही. खाजगी शिक्षणाला बंदी आणा, क्लासेसवर बंदी आणा आणि इथल्या शाळा कॉलेजला मजबूत करायचं काम करा. जिल्हा परिषदच्या शाळा मजबूत करा. संस्थांना तुम्ही 100% अनुदान आहे. 100% अनुदान मध्ये एकेका प्राध्यापकाला 1.5 लाख 2 लाख पगार आहे, तर विद्यार्थी 2 नाहीत. कारण सकाळपासून ट्युशनचे क्लासेस मिळाले, विद्यार्थी क्लासेसच्या नावाखाली